कुठेतरी धावा कमी झाल्या, क्षेत्ररक्षण आज गोलंदाजी चांगली झाली नाही, अनेक कारणं झाली, म्हणजे कुठेतरी उलटफेर बघायला मिळाला. चेतन म्हात्रेच्या चेहऱ्यावरती बघा आनंद दिसतो, कारण मॅच जिंकली आहे ना, फार महत्त्वाची मॅच जिंकली त्यांनी. उलटफेर बघायला मिळाला. ज्ञानेश्वर आता मजा येईल मॅचमध्ये. आज कुठेतरी स्वप्नीलचा आशीर्वाद घेऊन संघ उतरला. बघा आमच्या समोर जी मला वाटतं गाडी आहे, कोणती तरी क्रिएटा आहे की ब्रिझा आहे, जरा थोडीशी व्यवस्थित पार करा. थोडीसं आमचं डीजे मास्टरचे काही हरकत नाही आहे. चला जरा फास्ट घ्यायचं आहे. ज्ञानेश्वर म्हात्रे देखील आहेत, त्यांचं देखील आपण करूया हार्दिक स्वागत. आज विदेशी देशामध्ये आखाती देशामध्ये जाऊन आपल्या ग्रामीणचं नाव मोठं करतात मिलिंद पाटील, हे फार महत्त्वाचं आहे. विजय देखील ठाकूर बघा ना, जबरदस्त खेळाडू. नाही नक्कीच नक्कीच त्यांचं नाव मी घेईलच, कारण का ते खेळतायत म्हणून मला वाटतं पडलेगावचं क्रिकेट जिवंत आहे आणि प्रोत्साहित करतात ना खेळाडूंना, की तुम्ही जर खेळा, आपण खेळूया, सर्वांना एकत्र आणणं फार गरजेचं आहे. विजयचं देखील आपण कौतुक करू. बघा ना, रात्री जवळजवळ 4-4:30 वाजेपर्यंत ते वरातीमध्ये होते, नंतर पुन्हा एकदा संघामध्ये आपण तर आपल्या संघाने स्पर्धा जिंकले तिथे मैदानात आल्यात, त्याला फार महत्त्व. मेहनत प्रचंड, मेहनत करा, यश मिळेल तुम्हाला, मिळेल, पेरलं तरच उगवेल. तर सलामीची जोडी आपण पाहू शकता यावेळेला. हंशिका 11 वाकलन 40+ संघाची. नितीनला आपण पाहू शकतो 2 षटकला. हनुमानला सामना सुरू होतोय. कोपर 40+च्या माध्यमातून पहिलं षटक घेऊन येतोय किरण. हनुमान येतो गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू शॉर्ट ऑफ लाईनचा होता, स्क्वेअर ऑफ द विकेट खेळायचा होता. यावेळेला पंच वाईटची खून करतायत. अवांतर धावेने खातं उघडलं आहे. बरेचसे खेळाडू आपण तर हनुमान म्हात्रेला आपण पाहू शकतो आणि हनुमान म्हात्रे बॅटर देखील आहे. कुठेतरी जगदीश पाटील आज कोपरचे खेळाडू बरेचसे दिसत नाही, अनुपस्थित लाराचे आपण तर बाबा आज आपल्यात नाही आहेत, त्यांना देखील आपण श्रद्धांजली वाहू. या स्पर्धेच्या भाऊ नाही येतात त्यांची, त्यांना देखील आपण श्रद्धांजली वाहू. ओ उंच गेला, टोला चेंडू लागलाय, झेलची शक्यता आहे. गुड कॅच, जबरदस्त झेल घेतलाय. मध्ये अप्रतिम झेल घेतला याच खेळाडूने. मला वाटतं संदर्भच्या संघ विपक्ष आपण आता क्षेत्ररक्षण करताना त्यांच्या संघात त्यांनी क्षेत्ररक्षण केलं, खूप चांगला झेल पकडला. नाही त्यांचं नाव देखील आम्हाला लगेच किरण आम्हाला विनोद म्हात्रे अप्रतिम झेल घेतलाय. एक बाद एक अशी धावसंख्या. नितीन पाटील सारखा बॅटर बाद झालाय, नवीन बॅटर तो 3ऱ्या क्रमांकावरती आपण पाहू शकता यावेळेला. बरं तर हंशिका 11 वाकलन 40+ संघाचा. नवनाथ आलाय, नाव खूप चांगलं आहे, आता खेळ चांगला करावा लागणार आहे. हनुमान सारखा जर बॅटर तुमच्याकडे येते त्याला स्ट्राईक. तर चला एडुटने उत्तरशीच्या कॅप्टन टॉससाठी यायचंय. ओ चांगला चेंडू पाहिजे तर स्ट्रॉंग अपील होतंय. प्लम LBW मिडिल स्टंपर चेंडू पिचिंग झाला होता आणि थोडासा क्रॉस द खेळण्याचा प्रयत्न केला. दशरथ सोरखा त्याचा बोट आकाशाकडे. बॅटर बाद, 2 चेंडूमध्ये 2 बॅटर बाद, बिग विकेट. हॅट्रिकच्या उंबरठ्यावर हनुमान म्हात्रे. किरण आलाय, या संघाचा अजून एक चांगला बॅटर, पण आता इथून चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. किरण भोईरला आपण पाहिले असे कित्येक सामने ज्याने अशा आपण बरे तर कठीण परिस्थितीतून आपल्या संघाला बाहेर काढलं. कोपर संघाचं कौतुक करेला. 4 खेळाडू त्यांच्या अनुपस्थितीत पण तरी देखील मैदानावर एकजुटीने संघ उतरलाय. हनुमान जबरदस्त गोलंदाजी करतोय ऑन हॅट्रिकच्या उंबरठ्यावर. या स्पर्धेतील आपण तर आजच्या दुसऱ्या दिवसात दुसरी हॅट्रिक पूर्ण होते का पाहायचंय. बावीस सांगतात आम्हाला हॅट्रिक किती झाल्यात, एकूण 2 झालेत. आज 3री होते का आणि दुसऱ्या दिवसाची दुसरी होते का पाहायचंय. प्रल्हाद ठाकूरला देखील आपण पाहू शकता बघा स्वयंसेवकाच्या भूमिकेत. पुढे गोलंदाजी मार्कवर हनुमान. स्ट्रायकिंगला किरण
भोईरला आपण पाहू शकता ऑन हॅट्रिकच्या उंबरठ्यावर. ओ पुन्हा एकदा पॅड वरती प्लम LBW विकेटची हॅट्रिक पूर्ण झाली. जबरदस्त गोलंदाजी बघायला मिळते यावेळेला. खूप चांगली गोलंदाजी. पिचिंग पाहिली, पंचांनी चेंडूची हाईट पाहिली आणि मिड स्टंपवर पिचिंग होती आणि त्यामुळे दशरथ सोरकातेचा बोट आकाशाकडे. बॅटर बाद. गावचे मोठी देसाईचे, कोणी देसाईचे किंवा आपण कोपरचे किंवा वाकलनचे कोणी प्रतिष्ठित ज्येष्ठ नागरिक आले असेल तर या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. हनुमान म्हात्रे काय गोलंदाजी करतोय, अप्रतिम गोलंदाजी. जबरदस्त गोलंदाजी, जबरदस्त. हनुमान यावेळेला आपण पाहू शकता पिंटू पिंटू पाटील आलाय. जबरदस्त गोलंदाजी बघायला मिळेल, अप्रतिम गोलंदाजी. चला उत्तरशिवचे कॅप्टन आणि हेडविटनेचे कॅप्टन अजून एक चांगली मॅच बघायला मिळेल. 2 हॅट्रिक झाल्या. जगदीश पाटील पहिल्या मॅचमध्ये झाली दुसरी सजा आणि दुसऱ्या मॅचमध्ये हॅट्रिक पूर्ण म्हणजे एकूण 3 हॅट्रिक झाले. काय खेळपट्टी आता ज्याने बनवली त्याला धन्यवाद. खेळपट्टी सहाय्य करते. चेंडू खूप चांगल्या प्रकारे स्विंग होतोय. पिंटू आलाय. फोट्रिकच्या उंबाठ्यावरती आहेत. हनुमान पहिल्या षटकात नाट्यमय निर्माण करतोय. पहिला चेंडू आपण बघितले तर वाईड फेकला, त्यानंतर विकेट हॅट्रिक पूर्ण केली. जबरदस्त गोलंदाजी बघायला मिळाले. पुढे गोलंदाजी मार्कर किरण. क्षेत्रक्षेत्र थोडासा बदल करतोय. हनुमान आहे. ओ अजून एक खूप चांगला चेंडू इथे कॉडब्यांचं अपील केलं जात आहे. नाही गोलंदाज अपीलच करत नाहीये, त्यामुळे तुम्हाला पंच देखील तुमचं लक्ष आपण तर अपील फेटाळून दिलं. यात मात्र तिळमात्र शंका नाही. काय गोलंदाजी केली होती बघा ना भावेश. 2-3 चेंडू आपण तर मिडस्टोन टाकले आहेत. हा चेंडू ऑफस्टमच्या बाहेर टाकला. निर्धाव षटक येतोय का पाहायचंय या स्पर्धेतील. जबरदस्त गोलंदाजी. विजय ठाकूर देखील आमच्यासोबत जॉईंड आहेत, त्यांचं देखील करूया आपण हार्दिक स्वागत. एक जबरदस्त व्यक्ती जबरदस्त क्रिकेटर. त्याचे सुपुत्र देखील रेग्युलर संघामध्ये खेळत आहेत. हा चेंडू यावेळेला आपण तर वेग होता, पंच वाईडची खूण करत आहेत. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता 1 ने पुढे शकते. दोन धावा आपण पाहू शकता धावफलकावरती. डान्सिंग डाऊनच्या माध्यमातून चांगला चेंडू होता. यावेळेला खोलवर टप्प्याचा टाकला तर फुल इंडिलीचा चेंडू म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आणि इथे आपण तर षटक संपतंय का. एक चेंडू अजूनही बाकी आहे. नक्कीच एक चेंडू बाकी आहे. काय गोलंदाजी केली जाते बघा कोपर 40+ संघाच्या माध्यमातून. अप्रतिम गोलंदाजी, लाजवाब गोलंदाजी बघायला मिळाले. हनुमान म्हात्रेचं कौतुक करे. स्ट्रायकेला हनुमान दोन्ही म्हात्रे. डान्सिंग डाऊनच्या मध्ये फटका खूप चांगला आहे. मिडऑफवरून चेंडू चाललाय लॉंग ऑफला, जोपर्यंत चेंडू फील्ड होईल. एकच धाव. मानस होतं, धाडस नव्हतं. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बॅटर बाद झाला तब्बल 3 आणि 3 बॅटर बाद 3. यस चला उत्तरशिवचे कॅप्टन. दोन सिंगल 4 धावा झालेत. थोडंसं कन्फ्युजन झालं होतं आमच्यामध्ये. 4 धावा झालेत. नक्कीच प्रत्येकाचा ना खारीचा वाटा आहे. आज बघा ना, आत्ताच आम्हाला गुप्तहेरकडून माहिती मिळाली की मिलिंद पाटीलची तब्येत ठीक नाही, पण त्यांनी सांगितलं नाही मला गावासाचे मॅचेस आहेत, माझ्या संघाच्या मॅचेस, मला मैदानात जाणं गरजेचं आहे. डॉक्टरनी त्यांना सांगितलं की रिलॅक्स, तुम्ही फक्त आज ना आराम करा. पण नाही, जबाबदारी फार मोठी आहे. जबाबदारीनं माणसाला त्यांच्या कामाची जाणीव करून देते. 4 धावा धावफलकाती. गोलंदाजी मार्कवर कोण येतो पाहायचं. लेफ्टमर येतोय राजा आलाय. 4 धावांवरती आपण तर 3 बॅटर बाद. राजा आलायत. लेफ्टमर आहे. फुल टॉस आहे. ड्राईव्ह केला यावेळेला. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरेजमध्ये महेश आहे. खूप चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालंय. सिंगलने धावसंख्या पुढे शकते. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता यावेळेला 5 धावा. सचिन आपण बेले तर यावेळेला
संतोष देखील येतात, त्यांचं देखील करूया हार्दिक स्वागत. हो, चांगला चेंडू इन्साइड. ते काय घडलंय मैदानावर, काही गरज नव्हती, तालमेलच नाहीये. संवाद मधला सह काढला, वाद झाला आणि पिंटू सारखा बॅटर इथे धावबाद झाला. दत्ता म्हात्रे साहेबांचं आगमन झालं, त्यांचं देखील आपण करूया शाब्दिक सुनांनी हार्दिक हार्दिक स्वागत. नाही, पुन्हा एकदा विनंती करतो बघा, जर कोणी पडले गावचे आपण बेळे तर मोठे देसाईचे जर कोणी मान्यवर ज्येष्ठ नागरिक आले असेल तर या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक स्वागत. ज्ञानेश्वर म्हात्रेजी बघा, प्रचंड मेहनत, मैदानाच्या चारही बाजूला ते फेरफटका मारतायत आणि प्रत्येकाशी आपण तर विचारपूस करतायत, त्यांना देखील आपण धन्यवाद देऊ. संजय आलाय, नाही संजय जोशी देखील या संघामध्ये आहे. 5 धाव संख्या, गडी बाद झाले तब्बल भावे 4 गडी बाद झाले. जबरदस्त गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता. पिट्टूचं षटक हाताळतो यावेळेला राजा. लेफ्ट हँड ओव्हर द विकेटनं मारा करतोय. चांगली मॅच बघायला मिळेल. हेडुटने 40+ विपक्ष उतारशिव 40+ मध्ये आपण मॅच पाहणार आहोत. नाही, उतारशिवचे संघनायक आले आहेत, त्यांचं देखील आपण करूया हार्दिक स्वागत. नाही, सुनील म्हात्रे साई गार्डनचे उद्योजक, त्यांना विनंती करतो साहेब या व्यासपीठावर आपला देखील हार्दिक स्वागत. याच दरम्यान चेंडू गेलाय लॉंग स्टॉपला, बाईच्या स्वरूपात चौकार आणि धावसंख्या पोहोचू शकते. धावसंख्या हा फलकाती 9. पंजा आलाय. 10 धावफल करते आपण पाहू शकता. राजा गोलंदाजी मार्कवर, स्ट्रायकरला बॅटर आपण पाहू शकता. यावेळेला संजय भोईरला आपण पाहू शकता. नशिबाचा पंजा आलाय. फुल टॉस, जेलची शक्यता आहे, क्षेत्ररक्षक मात्र दूरवरती आहेत. लॉंग ऑफला जोपर्यंत चेंडू फीड होईल 2 धावा कंप्लीट केले जात आहेत. संजय आणि त्या हनुमान मध्ये तर भागीदारी होत चाललेली आहे आणि ती भागीदारी करणं देखील तेवढेच गरजेचं आहे. धावसंख्या आपण पाहू शकता यावेळेला 12. मालिकावीरची सायकल देखील आपण पाहू शकता, खूप चांगली सायकल आहे. राजा फुल टॉस आहे, टर्न केला यावेळेला. वाडिश लॉंगाने चेंडू वेगाने चाललाय. मिड विकेट क्षेत्ररक्षक आले होते, प्रयत्न केले पण चेंडू दणदण करत सीमारेषा पार, चौकार. नारायण जर उगवलं नसतं तर आकाशाचा रंग समजला नसता. छत्रपती शिवाजी महाराज जर जन्माला नसतं तर हिंदू धर्माचा अर्थ समजला असता. राजा संजय डान्सिंग डाऊनच्या माध्यमातून यावेळेला खेळायचा होता. नंतर मात्र आपण तर बॅकफुट गेले, कट केला चेंडूला. सॉफ्टेने 1च धाव मिळते. चांगली भागीदारी बघायला मिळते. आता आपण पाहू शकता यावेळेला संजय भोईर आणि आपण आता हनुमानमध्ये 17 धावा करा. इथून जरी 40-45 झाल्या तरी पण मात्र गोलंदाजी खूप चांगली आहे. 80-11 वाकलन 40+ संघाची. राजा लेफ्ट हँड ओव्हर द विकेट मारा करतो. पुन्हा एकदा डान्सिंग डाऊनच्या माध्यमातून खेळता. टोला चेंडू लागून आपण तर गली क्षेत्रामध्ये चेंडू जोपर्यंत फिडेल 2 धावा होत आहेत का पाहिजे. रिस्की धाव घेतली यावेळेला. 3ऱ्या पंचाची मदत घेतली जाणार आहे. सॉफ्ट सिग्नल काय आपलं कळवायचं आम्हाला. 3रे पंच आहेत तिथे पाहतायत सचिन ठाकूर. जगदीश पाटील, जेव्हा जेव्हा 3ऱ्या पंचांकडे चेंडू आपण तर निर्णय येतो ना तेव्हा आपण पाहतच नाही. कारण आपल्याला माहिती आहे काहीतरी एक तर नोट आउट तरी येईल तर आउट तरी, मग तेच आपण अलॉसमेंट करू शकता. अँगलनी चेक केला जातोय.
एक धाव एक्स्ट्रा मिळेल. जर बॅटर बाद असेल तर एक धाव कमी होते, बॅटर बाद होतो. आणि जर एक आपण तर बॅटर सेफ असेल तर 2 धावा देखील पूर्ण होतात, बॅटर देखील सेफ राहतो. स्टॉप सिग्नल काय नोट आउट आहे. येस, धावसंख्या धावफलक आपण पाहू शकता. ज्यावेळेला भावेश आम्हाला माहिती येत आहेत 19 रिस्की धाव घेतली होती. शेअर मार्केटचा नियमच नाही जगदीश पाटील, रिस्क घ्याल तर प्रॉफिट कमवाल आणि इथे प्रॉफिटमुळे कदाचित विकेट गेला असता. तो म्हणजे संजय भोईरचा बॉल गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक दुसरं संघात 30 गणित हनुमान येतोय. हनुमान म्हात्रेला आपण पाहू शकता. साईनाथ म्हात्रे आपण तर यांच्याकडून पारितोषिक आलंय. ओ फटका चांगला डान्सिंग डाऊनच्या मध्ये मिड ऑफवरून चेंडू चालला लॉंग ऑफला. एकच धाव, गुड थ्रो, खूप चांगली फेकी. धाव संख्या धावफल करते आपण पाहू शकता 20. तर साईनाथ मात्र फटकेपाडा यांच्याकडून पारितोषिक आले बघा हनुमानसाठी विकेट हॅट्रिकसाठी 1000 रुपये. क्या बात आहे. चेहऱ्यावरती बघा ना लगेच स्मित हास्य आलंय. नाही, प्रत्येक विकेटसाठी आपण दांडा म्हणजे तिरफळा चित केलं तर 200 रुपये. 20 धावा आपण पाहू शकता. पार्टनरशिप आता बनते भावेश. आपण संजय आणि हनुमानमध्ये आणि ही भागीदारी त्यांना आता पुढे न्यावं लागणार आहे. हनुमान मात्रे, हनुमान तो हनुमान. हो चांगला चेंडू होता, पुढे सरसावले त्याला पद्धत आली, त्याचा वापर केला. डान्सिंग डाऊनच्या माध्यमातून खेळायचं डॉट चेंडूची समाप्ती होते. तिसरं षटक प्रगतीपथावर. कोपर 40+ संघाचं कौतुक करेल. टॉस जिंकला, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आतापर्यंत योग्य निर्णय त्यांचा. धावा रोखून धरल्यात. हनुमान चांगली गोलंदाजी करतोय. 20-20 खूप चांगली गोलंदाजी, खूप चांगली गोलंदाजी. कारण लारासारखाच खेळाडू नाहीये. आज बरेचसे खेळाडू अनुपस्थितीत आहेत पण त्यांच्या अनुपस्थितीत जाणून देत नाहीये. हनुमान खूप चांगली गोलंदाजी करतोय. अजून एक डॉट चेंडू. काय गोलंदाजी केली जाते, अप्रतिम गोलंदाजी, लाजवाब गोलंदाजी भावेश बघायला मिळते यावेळेला. फक्त चेंडू कोणत्या प्रकारचा टर्न करत नाहीये, फक्त चेंडूला सोडताय. टप्प्यावरती नियंत्रण आहे, अचूकता, भेदकता, विविधता बघायला मिळते. हनुमान तो हनुमान. अजून एक आपण तरी इथे बॅटची कडा ड्राईव्ह करायला भाग पाडलं होतं. अजून एक विकेट मिळतोय. काय गोलंदाजी केली जाते बघा हनुमान म्हात्रेच्या माध्यमातून. बॅटर बाद. चला हेडुटनेचे कॅप्टन आणि उत्तरचे कॅप्टन टॉससाठी या इनिंग ब्रेकमध्ये नाणेफेकी केली जाणार आहे. त्यामुळे दोन्ही संघाच्या संघनायकाने येणं फार गरजेचं आहे. ज्ञानेश्वर आणि आपण प्रल्हाद काहीतरी बातचीत करतायत. कारण काय स्पर्धा आता आपण त्यांना माहिती आहे की जी स्पर्धा आपण आता सुरू केली काल ती आज आपण तर सांगता समारंभ देखील असणार आहे तिचा. फलकातील लागल्या आहेत. हनुमान थोडासा नाराज मित्रांनी जड पावलांनी मैदान सोडतोय. जयेंद्र भोईरला आहे, अतिशय चांगला पकवाज वादक आहे पण आता बॅटिंग त्याला चांगली करावी लागणार आहे. संघ अडचणीत आहे. गडी बाजूला तब्बल भावेश पाटील आम्हाला माहिती आहेत 5 गडी म्हणजे अर्धा संघ झाला भावेश. काय गोलंदाजी करतोय बघा. त्यातील 4 विकेट्स आपण आता हनुमानला मिळाल्यात. फुल टॉस, टायमिंग चांगलं होत नाहीये. मिड विकेटला चेंडू जोपर्यंत फील्ड होईल. काय घडलं मैदानावर, कोऑर्डिनेशन झालं नव्हतं. संवाद मधला स काढला, वाद झाला. जयेंद्र भोईर सारखा बॅटर धावबाद झाला. तिसऱ्या षटकातील अजून काही चेंडू बाकी आहेत. जबरदस्त कामगिरी होते. अर्ध्यापेक्षा जास्त संघ आता भावेश पाटील बाद झालाय. आपण तर 80-11 बरं वाकलन 40+ संघाचा विकेट्स रेग्युलर इंटरेस्टमध्ये गेले आहेत. त्याचं कारण की थोडंसं कोऑर्डिनेशन झालं. जयेंद्र धाव पूर्ण झाली असती पण वेगाने धावणं फार गरजेचं होतं ना. चला हेडुटने 40+, उत्तरशी 40+चे कॅप्टन टॉससाठी या. त्यानंतर मॅच असेल जुळणबोली 40+ विपक्ष फडकेपाडा म्हणजे अशोक पाटील इन ॲक्शनमध्ये आपण पाहणार आहोत आज. चांगली कामगिरी. एक चेंडू बाकी आहे जगदीश पाटील. चालेल चालेल आपण लगेच जगदीश पाटीलकडे जाणार आहोत.
हो, चांगला चेंडू खोदून काढलाय, मिडॉन चेंडू चाललाय, किरण येतोय, खूप चांगलं क्षेत्ररक्षण, लाजवाब क्षेत्ररक्षण. नाही, किरणचं कौतुक करेल, त्याला मध्ये बॅकिंग नव्हती तर चेंडू हातात घेऊन जाणं फार गरजेचं. षटक संपलंय, 2 षटकाचा स्पेल संपलाय. पाण्याची मागणी केली, ते काही सन्मान आहेत ते देखील आपण करणार आहोत. ओ टू जगदीश पाटील, धन्यवाद. थँक्यू सो मच भाऊ पाटील. तर या ठिकाणी उद्योजक आदरणीय गणेश शेठ म्हात्रे हे सुद्धा उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा सन्मान करू. त्याचबरोबर आपण सुनील शेठ म्हात्रे उद्योजक, त्यांना सुद्धा विनंती करेन की आपण यावं. यस, माजी अष्टपैलू खेळाडू आहेत, त्यांचा सन्मान आमचे प्रल्हाद भाऊ यांच्या शुभ हस्ते आपण करतोय. त्याचबरोबर उद्योजक आदरणीय सन्माननीय सुनील शेठ म्हात्रे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा आपण सन्मान करू. मी आयोजन कमिटीला विनंती करेन की आपण सुद्धा सुनील शेठ म्हात्रे साहेबांचा या मंचावरती सदिच्छा सन्मान करावा. दरम्यान एक जबरदस्त व्यक्तिमत्व, क्रिकेटचे चाहते, क्रिकेटचे प्रेमी आणि नेहमी क्रिकेटला सपोर्ट असतो, दिलीप पाटील येतात. त्याचबरोबर दत्ता शेठ म्हात्रे हे सुद्धा उपस्थित आहेत मंचावरती, त्यांचं सुद्धा आपण स्वागत करूया. शाखा प्रमुख दिलीप दादा पाटील यांचं सुद्धा आगमन, मोस्ट वेलकम, स्वागत आहे आपल्या या स्पर्धेमध्ये. तर नारायण म्हात्रे पडले यांना विनंती करतो, दादा या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. सत्यवन ठाकूर यांनाही विनंती करतो, या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक स्वागत. अर्ध्यापेक्षा जास्त संघ बाद झालाय, 22 धावांसह तिसरं षटक घेऊन येतं आपण. आता वैयक्तिक पहिलं संघाचं 4थं षटक महेश येतोय. आता पाहायचं इथून कशा प्रकारे गोलंदाजी, 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. 12 चेंडूमध्ये आता 12 जरी झाल्या तरी मजा येईल मॅचमध्ये. क्षेत्ररक्षण लागत नाहीये, लक्ष द्या, ते सांगतायत कोपर 40+ खेळाडू की लक्ष द्या. लहू राऊत साहेबांचं आगमन झालंय, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. फास्ट खेळायचं जरा, सूचना आम्ही तुमच्यापर्यंत सातत्याने करतो. महेश येतो गोलंदाजी, लेफ्ट नंबर आहे. ओ बॅकपडून कट केल्या, यावेळेला कट करायचं तर चेंडू आणि बॅटचा काय संपर्क होत नाही, डॉट चेंडूची समाप्ती दे. कोपर 40+ संघाचं मी कौतुक करायला, 4 खेळाडू नाही पण त्यांच्या अनुपस्थितीत जाणवू देत नाही, जबरदस्त गोलंदाजी महेश. अजून एक डॉट चेंडूची समाप्ती दे. फुटवर्कचा अजिबात वापर होत नाहीये. क्रिकेटमध्ये फुटवर्कला फार महत्त्व आहे. जर मोबाईलमध्ये नेटवर्क नसेल तर लागला जात नाही फोन, तसं क्रिकेटमध्ये जर फुटवर्क नसेल तर तुम्हाला धावा येणार नाहीये. 22 धावसंख्या 30 आपण तर धावफलक थांबलाय. चला हेडूटने 40+, उत्तरशी 40+ यायचं टॉससाठी. फडकेपाडा संघ देखील इथे दाखल होत आहे. बॉबी येत आहेत, त्यांचं देखील कृष्णा पाटील, त्यांचं देखील आपण करूया हार्दिक स्वागत. अशोक पाटील इन ॲक्शनमध्ये आपण पाहणार आहोत. तिसऱ्या पंचाची मागणी केली, चला जरा लवकर. तिसरे पंच जा. सचिन ठाकूर जात आहेत मैदानावर. कदाचित गोलंदाजाच्या शैलीवरती अपशक असावा, त्यामुळे तिसरे पंचांची मागणी केली जाते. तिसऱ्या पंचांची मागणी केली म्हणजे कदाचित गोलंदाजाच्या शैलीवरती अपशक आहे की काय आहे, आता ते पंचांना ठाऊक आहे. पंच काहीतरी बातचीत करतायत. सचिन ठाकूर देखील जात आहेत मैदानावर. चला फास्ट खेळायचं. तिसरे पंच देखील बातचीत करतायत म्हणजे कदाचित थोडंसं गोलंदाजाच्या शैलीवरती अपशक असावा. हे दृश्य आपल्याला सातत्याने बघायला मिळते. 22 धावसंख्या आपण पाहू शकतो, धाव फलकावरती 22. 4थं षटक प्रगती पथावर आहे. महेश आलाय गोलंदाजी मार्कवर. साकिनला बॅटर आपण पाहू शकतो यावेळेला. अरुण, महेश तो अरुण. हो, उंच टोला चेंडू लागलाय, झेलची शक्यता आहे. बॅटर बाद, महेशला यश मिळतंय.
नाही यष्टीरक्षक कोणी जरा त्याचं नाव आम्हाला कळवा. सचिन आहे. तर नवीन बॅटर तर भोलानाथ गायकर एक चांगला बॅटर आहे, पण आज मात्र क्रमांकावरती आलाय. आपण म्हणतो तब्बल 9व्या क्रमांकावर आलाय. गडी बाजूला तब्बल भावेश आम्हाला सांगतात 22 धावसंख्येवरती थोडंसं 7 गडी बाजूला नाजूक स्थिती. महेश लेफ्ट हँड ओव्हर देखील मार्ग स्टॅकला भोलानाथ. इथून आता भोलानाथला बॅटिंग करावी लागणार आहे. शॉर्ट प्लेनचा चेंडू होता, यावेळेला पूल करायचा होता. वेग प्रचंड होता, वेगाने इम्प्रेस केलंय. डॉट चेंडूची समाप्ती होते. कोपर 40+ संघ खूप चांगली कामगिरी करतोय या खेळपट्टीवर. या स्पर्धेमध्ये खूप चांगली कामगिरी करतोय. महेश लेफ्ट हँड ओव्हर तिकडनं मारा करतोय. स्टॅकला भोलानाथ. हो फटका चांगला यावेळेला. मिड ऑफर चेंडू चाललाय लॉंग ऑफला. एक धाव कंप्लीट केले. ते 2 होत आहेत का पाहायचं इथे. 2 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या धाव कधी 24 धावा. चांगली गोलंदाजी बघायला मिळते. संघर्ष वाढलाय. आपण थँक्यू. तर याच दरम्यान सत्यवानजी ठाकूर आणि नारायणजी म्हात्रे यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं सहर्ष स्वागत. नाही खूप चांगला ड्राईव्ह बघायला मिळाला यावेळेला. इथे विकेट मिळतो का काय केलं यावेळेला. अंडरआर्म स्टाईलने फेकी केली. 2 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या धाव फल करते. आपण पाहू शकता यावेळेला 26 धावा. सचिन ठाकूर चला जरा लवकर. धावा झाल्या. धाव फलक आपण पाहू शकतो 26. चला सचिन ठाकूर जरा लवकर या. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धाव फलक आपण पाहू शकतो 26. सचिन जरा आमच्या मॅनेजमेंट कमिटीशी संपर्क साधा. टॉस साठी चला लवकर. हेडुटणे आणि उत्तर शिव संघाचे संघनायक. 1 मिनिट दशरथ जरा 1 मिनिट थांबायचंय. तर जरा दशरथ सोरकाट 1 मिनिट इकडे या. दशरथ जरा लवकर या, फास्ट या. सचिन ठाकूर आता आमच्यापर्यंत येत आहेत. तर बघा कोपर संघाला 2 धावांची पॅनल्टी लागली. कारण यष्टीरक्षक जे टी शर्ट आहे ती आपण ते वेगळी. यास त्यांनी लगेच मान्य केलंय. आणि सांगितलं असतं कदाचित मिळाली नसती पॅनल्टी, पण सांगितलं नसावं. 28 धावा. धावा नव्हत्या, धावा आल्या. अंतिम षटक घेऊन येतो यावेळेला गोलंदाज आपण पाहू शकता. किरण गोलंदाजचं नाव जयेश. नाही बघा मॅच संपायच्या आधीच लक्षात आलंय. आणि खेळाडूंनी देखील वाकलन संघाचा आक्षेप होता बघा की वेगळी टी शर्ट आहे. चेंडू लाईन पाहावी लागणार आहे. वेग प्रचंड आहे. पंच वाईटची खून करतायत. त्या बोनस धावा मिळाल्यात ना, आता इथून धावा येतात का पाहायचं. भावेश पाहायचं. जयेश गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक पहिलं संघाचं शेवटचं षटक. स्लॉगरचं षटक, खानामारीचं षटक. 8 धावा एक्स्ट्रा आहेत 29 मध्ये. फटका चांगला यावेळेला. चेंडू चाललाय स्वीपा कव्हरला. क्षेत्ररक्षक आहे तिथे. 2 झाल्यास त्या मानस होतं पण धाडस नव्हतं. बॅकिंग नाही 2 धावा आपण ऍड करूनच ठेवल्यात भावेश. आता स्कोर मध्ये धावा झाल्या. धाव फलक त्याकडे पाहू शकता यावेळेला. चालेल मग आपण 28 धावा बघूया. हो फटका चांगला यावेळेला. इनसाइड आउटचा लाजवाब फटका. एक्स्ट्रा कव्हरला चेंडू वेगाने चाललाय. धावसंख्या धाफल करते आपण पाहू शकता यावेळेला. 2 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या धाफल करते आपण 30 धाव पाहू शकता. पॅनल्टीच्या ऍड करतो आम्ही नंतर.
नंतर ॲड करू, आम्ही आधीच केले तर सॉरी. धावसंख्या 30. चेंडू बाकी आहेत अजूनही भावेश, आपण जर बघितलं तर 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. बोला ना, चांगली बॅटिंग करतोय, छोटी पण उपयुक्त खेळ करतोय जयेश. तू बोला ना. ओ फटका चांगला यावला, खोलवर टप्प्याचा चेंडू, डाऊन दी ग्राउंड, वाईट इस्लॉंगला चेंडू जोपर्यंत फिरेल 2 धावा होत आहेत का पाहायचा आहे. गुड रनिंग भेटून द विकेट. धावसंख्या वाढते, धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकतो 32. या धावांना आता टॉनिकचं काम करणार आहेत, संघाला मजबूती देण्याचं काम करणार आहेत, भोलानाथचा आत्मविश्वास वाढणार आहे या धाव्यांमध्ये. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता ज्या वेळेला 32. जयेश राईट आर्म ऊर्ध्वकडे मारा करतो, शेवटचा षटक. हो चांगला चेंडूचा शरीराचा वेध घेतलाय, अपील केलं जातं यावेळेला पायचीचं. 1 ने धावसंख्या वाढते, धावसंख्या धावफलकात 33. कदाचित हाईट फॅक्टर असावी. चला उत्तरशी फेडरेशनचे कॅप्टन बघा, शेवटचा कॉल आहे आपल्याला. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केलं जाणार आहे. नाही, काल देखील सर्व कॅप्टननी सहकार्य केलं, आज देखील तुम्ही करा. आम्हाला आलात तर या टॉससाठी आम्ही सातत्याने सूचना का करतो, आणि कालचं देखील बघितलं तर सहकार्य झालं नाही असं सांगतायत, पण सहकार्य करा मित्रांनो, मित्रमंडळी. ओ चांगला चेंडू, वेगवान चेंडू पडल्यानंतर आतमध्ये आणलाय चेंडूला. डॉट चेंडूची समाप्ती, धावसंख्या धावफलकात 33 धावा आपण पाहू शकता. चेंडू बाकी अजूनही शेवटच्या षटकातील 1. चला दिलीप पाटील शाखा प्रमुख पडलेगावच्या यांच्या शुभ हस्ते टॉस करू. जयेश फटका चांगला, डाऊन दी ग्राउंड, मिडॉन चेंडू येतोय यावेळेला, लॉंगरना क्षेत्ररक्षक जातोय, किरण चेंडूला फीड करतोय. 2 धावा इथून कंप्लीट केल्या जात आहेत. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता 35. आणि बघा 2 धावा पॅनल्टीच्या ऍड करतोय, म्हणजे 37 धावा. 38चं लक्ष असणारे कोपर 40+ संघासमोर. जाऊया टॉस बॉक्समध्ये. सज्ज आहेत आमचे समालोचक जगदीश पाटील. धन्यवाद. हॅलो, चला टॉस करतोय टीम एड्युटनेच्या विरोधात. जे हनुमान उत्तर शिव टॉस करतील आमचे शाखा प्रमुख दिलीपदादा पाटील यांचे शुभ हस्ते टॉस करतोय. चला उमेशनी हेडाचा कॉल आहे, हेड आहे. उमेश टॉस जिंकला, डिसिजन का असेल? विपक्षी संघ एड्युटने याच्या अगोदर कधी लढत झाली आहे का? नाही, पहिल्यांदाच खेळतो आम्ही. कमीत कमी त्या संघाला कितीवरती थांबवण्याचा प्रयत्न असेल? 45-50च्या आसपास. काय म्हणशील, आदर्श चषक पडलेगावची स्पर्धा दरवर्षीप्रमाणे ही स्पर्धा येते भेटीला, आणि त्या स्पर्धेमध्ये नवीन नवीन संकल्पना पाहायला मिळते, आणि हे छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण. आदर्श चषक पडलेगाव ही स्पर्धा अशी आहे का, इथे खेळण्याचा प्रत्येकाचं मन होत असतं, प्रत्येक खेळाडू. कारण याच्या अगोदर रेग्युलर सुद्धा आम्ही बघितलं आणि आता सुद्धा आम्ही बघतोय 40+ मध्ये एकदम अतिशय सुंदर असं आयोजन असतं त्यांचं. ओके, थँक्यू. नितीन टॉस गमावला आहे, बॅटिंग करायची आहे, जास्तीत जास्त किती धावा कराल? जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू आम्ही. आज काही बदल असेल का संघामध्ये? काय आमच्याकडे 21 मुलं आहेत, पण आम्ही जे येतात त्यांना खेळायचा प्रयत्न करतो. काय म्हणशील आयोजनाविषयी? आदर्श चषक या नावाने ही स्पर्धा गेली कित्येक वर्ष खेळतात हे पडले गाव संघ. आदर्श चषक पडलेगाव हे संघ बऱ्याच वर्षापासून आम्ही या टुर्नामेंट खेळतो. मागच्या वर्षी पण त्या साईडला होती, ह्या वर्षी इकडे ठेवले त्यांनी, पण त्यांनी आम्हाला खेळायला संधी दिली, त्याच्याबद्दल त्यांचे धन्यवाद. थँक्यू सो मच. टॉस बॉक्समधून न्यूज आली आहे, टॉस जिंकला या जय हनुमान उत्तर शिव या संघाने प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केले टीम एड्युटने संघाला. धावा झाले धावफलकात आपण पाहिले तर 35, आणि धावा हव्यात आपण पाहिले तर एकूण तब्बल 2 ॲड करून धावा झाल्या तब्बल 37. 38चं लक्ष असणार आहे आता. चला एक सन्मान करू आपण. सत्यवानजी ठाकूर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान करू, ज्याने या स्पर्धेची पूर्णपणे जबाबदारी स्वीकारली आहे. आणि एक लेझेंड खेळाडू, लेदर आणि टेनिस क्रिकेट तेवढंच खेळत असताना आपले नाना सर्वांचे परिचयाचे ज्ञानेश्वर म्हात्रे उर्फ नाना यांच्या शुभ हस्ते त्यांचा आपण करतोय सदिच्छा सन्मान. त्याचबरोबर आमचे भाऊ आहेत, त्यांच्या शुभ हस्ते ट्रॉफी पुढे. तर बघा कुपर संघाला आपण समीकरण सांगूया. धावा झाल्या धावफलकात आपण बघितलं तर 35, 2 धावा ॲड केल्या पॅनल्टीच्या. 37-38 धावांचं लक्ष असणारे कोपर 40+ संघासमोर. मॅच जशी सुरू होईल तर जाऊया दुसऱ्यासाठी आमचे साथी समालोचक जगदीश पाटील यांच्याकडे. धन्यवाद. नारायणजी म्हात्रे हे सुद्धा उपस्थित आहेत मंचावरती, त्यांचं सुद्धा करतोय आपण सन्मान.
या काका. हे आदर्श चषक आहे ना, या स्पर्धेमध्ये पाहतोय आपण येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याचा मान सन्मान. प्रत्येकाला इथे चहा नाश्त्याची सोय उपलब्ध आहे. येणाऱ्या प्रत्येक पाहुणा असो ग्रामस्थ असो तरी त्यांच्यासाठी सर्व काही गोष्टींची पूर्तता. पाण्याची तर कमतरताच नाही आहे. कधी पाणी कितीही मागा तुम्ही लगेच देता. चहा नाश्ता सातत्याने असं 2 दिवस चित्र सातत्याने पाहायला मिळालं आपल्याला. अत्यंत चांगली नामांकित अशी स्पर्धा. प्रत्येकजण या स्पर्धेची अगदी आतुरतेने वाट पाहत असतो, कारण त्याचा डिसिप्लिन या स्पर्धेचा खूप छान असतो. आयोजन नियोजन परफेक्ट कार्यक्रम असतो. त्यामुळे त्यांची स्पर्धा खेळण्यासाठी सर्वजण उत्सुक झालेले असतात. तीच स्पर्धा पाहतोय आपण, आदर्श चषक पडलेगाव 2025. थँक्यू सो मच भाऊ पाटील. उपस्थितांचं सर्वांचं स्वागत. आदर्श चषक पडलेगावच्या स्पर्धेमध्ये पाहतोय. खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये जेथे थोड्या मी म्हणे कमी धावा पाहायला मिळाल्या. वाकण संघाने खेळत असताना एकूण धावा केल्या त्या 35+2 37, म्हणजे 2 धावांची पॅनल्टी होती. टार्गेट आहे त्या 38. 38 धाबांचं टार्गेट आहे. कमलाकर भोईर उर्फ केडी यांना पाहतोय. हां, पॉवर प्लेचं पहिलं षटक. सलामीची जोडी मैदानामध्ये आहे टीम कोपर संघाची. सामन्याला सुरुवात होते. दोन्ही संघांना देऊया बस स्टॉप लग. पहिलाच बॉल स्क्वेअर लेगला खेचलाय. चेंडू चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये जात असताना क्रॉस द लाईनने खेळल्यात आणि पहिल्याच बॉलवरती आलाय शानदार चौकार फलंदाज प्रमोद म्हात्रे यांच्या पाठमधून. अंदाज आहे या स्पर्धेमध्ये ज्याने चौकाराने सुरुवात केली, आगाज केलाय. हो, लेटकट खेळायचं होतं. चेंडू पाठीमागे निघून जातोय. एक धाव घेण्याचा प्रयत्न होता, नकार दिला जातोय. त्यांना माहिती आहे की आता टार्गेट हे थोडं कमी आहे, मात्र तरीसुद्धा शेवटी क्रिकेट आहे. कारण कालसुद्धा पाहिलं आपण शेवटच्या सामन्यामध्ये 4 ओव्हरमध्ये फक्त 33 धावांची गरज होती, तरीसुद्धा तो शेवटचा सामना अंतिम क्षणापर्यंत आला. ओ, पुन्हा एकदा क्रॉस अँगलने केल्याचं होतं. प्रमोद म्हात्रे यांना एकेरी धाव मिळाली. एकूण धावा झाल्या त्या 5. स्ट्राईकला आता फलंदाज पाहतोय किरण म्हात्रे यांना. आज कुठे का होईना लाराची कमतरता जाणवेल, कारण सकाळचं एक दुःखाची घटना घडली. त्यांचे पिताश्री बंधुराज यांचं निधन झालं आणि त्यामुळेच शोकाकुल पसरला आहे संघावरती. हो, रिव्हर्स खेळायचा प्रयत्न. पहिला चेंडू होता, पाहावं लागेल तुम्हाला. आता खेळत असताना कमलाकर भोईर एक स्पिन गोलंदाज आहे आणि त्याची गोलंदाजी खेळणं थोडंसं अवघड असतं. रनवे फक्त 4 ते 5 पावलांचा रनवे आहे त्यांचा, आणि अशा वेळेला चेंडू आलाय डॉट. पहिल्या बॉलवरती चौकार आला. चौकाराने आगाज केला आणि त्यानंतर चांगली चेंडूंची फेकी करत असताना पुन्हा एकदा स्क्वेअर लेगला खेळायचं होतं. लेग बिफोर LBW. फलंदाज बाद. पहिला धक्का कोपर टीमला. लेग बिफोरच्या स्वरूपामध्ये आणखीन एक चेंडूचा खेळ बाकी आहे. राजा चालल्यात मैदानामध्ये.
हा निश्चित या मैदानावर जेव्हा सामने असतात तेव्हा रामजी अचल भगत यांचं या ठिकाणी आगमन झालंय. स्वागत आहे आपलं. हाँ रामजी आइए मंच के ऊपर, हम आपका तहे दिल से स्वागत करेंगे. आइए आइए रामजी. ए बिग सपोर्टर आहे. ओ चांगला बॉल या ठिकाणी पहा, चेंडूने वळण घेतला. अतिशय चांगली गोलंदाजी. एका चौकाराचा अपवाद वगळला. पहिल्या चेंडूवरती चौकार आला, त्यानंतर मात्र केडी भोईर यांची अत्यंत चांगली गोलंदाजी राहिली आणि पहिल्या षटकात धावा आल्या त्या फक्त 5 धाबा 1 विकेट मिळवला पॉवर प्लेमध्ये. चांगली गोलंदाजी. दरम्यान मेघना केबल नेटवर्कचे सर्वे कल्पेशजी म्हात्रे यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालं. आपलं मनपूर्वक स्वागत. चला लगेचच सामन्याला सुरुवात होते. पहिल्या षटकात 5 धाबा आल्या. एका फलंदाजाला बाद करण्यात यश मिळवलं आणि गोलंदाज पाहतोय दुसरं षटक मैदानावरती घेऊन आलाय. पॉवर प्लेचं दुसरं षटक प्रदीप भोईर यांना पाहतोय. दुसरं षटक आहे. आज फलंदाजीमध्ये एकाही फलंदाजाला चांगली कामगिरी करता आली नाही आहे, मात्र चांगली गोलंदाजी केली तर निश्चित ते मॅचमध्ये राहू शकतात. पहिलाच बॉल पूल केलाय, फटका हवेत खेळल्यात. फिल्डर उपस्थित आहेत. नितीन पाटील एकाच ॲक्शनमध्ये उचलून फेकलाय. थ्रो चांगला आलाय, मात्र वरून आलाय थ्रो. अगदी जर पॅरेलल थ्रो आला असता ना तर कदाचित चित्र वेगळं पाहायला मिळालं असं, मात्र बाउंड्री लाईनवरून थ्रो करणं फार अवघड असं. आणि तरीसुद्धा नितीन पाटीलने एकाच ॲक्शनमध्ये उचलून चेंडू कीपरच्याकडे फेकला. तोपर्यंत 2 धावा. 7 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते मैदानावरती. 38चं टार्गेट आहे मॅचमध्ये. आउटसाइड ऑफस्टंप पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न राहिला आहे. 2 नंतर चेंडू डॉट येतो. एक चेंडू डॉट चेंडूला आता फार चांगलं महत्त्व प्राप्त होईल. वाकण संघाला चांगला फिल्डिंग करावं लागेल, कारण त्यांच्याकडे जास्त धावा नाही आहेत. ओ पुन्हा एकदा उडवला डीपेक्षा कव्हरला. फिल्डर दूरवरती आहेत, मात्र 2 धावा आहेत ते सुद्धा होतील. किरण भोईर होते डीपेक्षा कव्हरला. तोपर्यंत 2 धावा मिळाल्यात. फलंदाज पाहतोय प्रमोद यांना पाहतोय. एक चांगला खेळाडू आहे टीमचा. ओ फटका चांगला आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू चाललाय. क्रॉस लाईनने खेळल्यात. बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4. चौकार पाहायला मिळतो आपल्याला. चांगली बॅटिंग करतोय फलंदाज प्रमोद म्हात्रे यांना पाहतोय. 2 चौकार अद्यापर्यंत त्यांच्या बॅटमधून आलात. एक स्टायलिश खेळाडू आहे टीमचा. सलामीचा बॅटर. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. एज लागतोय. चांगली किपिंग पाहायला मिळतो आपल्याला. यष्टीरक्षक पिंटू पाटील आहेत यष्ट्यांच्या मागे. बॉलला अडवलंय. धाव घेण्याचा प्रयत्न होता. चौकारानंतर डॉट बॉल आलाय. ओ पुन्हा एकदा चांगला फटका. सरळ केल्या. 2 फिल्डर आल्यात. किरण भोईर आणि त्या ठिकाणी थांबवलं चेंडूला. ओ हरकत नाही आहे. चेक करू आम्ही. हरकत नाही आहे, कारण मी अगोदर सांगितलं इथे कोणावर अन्याय होणार नाही आहे, कारण हे आदर्श चषक आहे आणि ते त्यांचा आदर्श घेऊनच लोक खेळतात. यांची एवढी चांगली स्पर्धा असते.
त्यामुळे कोणावरही अन्याय होणार नाही आहे. त्यामुळे आपण हरकत नाही आहे, चेक करू. हो, यावेळेला पाहतोय आपण चेंडू पाठीमागे डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न. हो, काय केलंय त्या ठिकाणी पहा, स्वतः स्किट झाल्यात गोलंदाज. 2 धावा आहेत, कारण त्याने जेव्हा चेंडू अडवला ना, दादा पाहिले गेलं इथे आयोजकांनी सुद्धा. मी अगोदरच सांगितलं कारण एक नाही 4 वेळेला चेक केलं त्यांनी. तुम्ही बघू शकता, हरकत नाही आहे. 2च धावा पाहायला मिळाल्या. पुन्हा एकदा कमलाकर भोईर आल्यात, KD भोईर. एकच धाव एकच मिळाली. मगाशी 2 आल्या होत्या. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, चेंडू अगदी पाय ते रनआउटची संधी आहे. पिंटूने काय केलं आहे, स्वतः स्किट झाले. चेंडू जर फेकला असता, खेळाडू कक्षामधून आवाज देऊ नका आणि खेळाडू कक्षामध्ये खेळाडू बसा, खाली उतरू नका. आपण नका दादा, बसा, बिंदास बसा. तुमच्यासाठी खुर्च्यांची व्यवस्था केलेली आहे, थंडगार वातावरण आहे तिथे बसण्यासाठी. आणखीन काय हवं, पाण्याची सोय आहे. आणि आदर्श स्पर्धेमध्ये तुम्हाला नाश्ता पाणी वेळोवेळी पाहिजे तेव्हा ते आयोजक तुमच्या सज्ज असतात. आणि प्रत्येक संघाला फ्रूट दिले जातात. आणि त्याचबरोबर एक थंड्याची बॉटलसुद्धा दिली जाते तुम्हाला, एनर्जी ड्रिंक. आणखीन काय हवं, कुठे अशा स्पर्धा पाहायला मिळतात तुम्हाला की तुमची एवढी काळजी घेतली जाते. ओ, लेग स्टंपला बॉल होता, पायाने अडवण्याचा प्रयत्न केला, नाहीतर आता एक या साबांतर धाव 5 मिळाल्या असत्या, 5 मिळाल्या असत्या. चला, धावा झाल्यात ते एकूण आता 19 धावा झाल्यात. तिसरं षटक प्रगतीपथावर. मात्र अद्याप प्रमोद म्हात्रे स्ट्राईकचा फलंदाज, त्यांचा खूप चांगला बॅटर आहे या टीमचा. ओ, चांगला बॉल पहा, किती सेन्सिबल क्रिकेट खेळतात प्रमोद म्हात्रे. कारण त्यांना माहीत आहे की आपली विकेटची किंमत, सिंगल डबल चौकार असे त्यांच्या बॅटमधून सातत्याने पाहायला मिळतात. आज लारा नाही आहे, त्यामुळे कुठेतरी लाराची कमतरता या टीमला जाणवेल. 20 धावा स्कोरबोर्डवरती. तिसरं षटक प्रगतीपथावर. KD भोईरची फार चांगली गोलंदाजी. ओ, पूल केलाय, बॉल हवेत आहे, मात्र काऊ कॉर्नरला चौकार. 4 धावा. गुड शॉट. चौकार पाहायला मिळतो आपल्याला, खूप चांगला चौकार आलाय. पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न, बॉल हवेत आहे, 2 फिल्डर, झेल कोण टिपणार. नितीन पाटील वेगाने आले, खूप लॉंग चेस करायची होती आणि या 2 धावा पूर्ण केल्या गेल्यात. फलंदाज पाहतोय आपण, राजा तिसऱ्या क्रमांकाचा बॅटर आहे.
ज्याने मगाशी चौकार आला त्यानंतर 2 धावा सुद्धा आल्या त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाल्या. 13 मध्ये 12 करायचे आहेत आता. इथे सुद्धा क्रॉस अँगलने खेळायचं होतं. चेंडू पुन्हा एकदा बॅकवर्डला. एकच धाव. दुसरीचा प्रयत्न केला गेलाय. रनआउटचा संधी आहे आणि टप्प्याने थ्रो आलाय. तोपर्यंत 2 धावा अंकित केल्या गेल्यात. स्कोरबोर्डवरती पहा मिळतं आपल्याला. ड्रिंक स्टॉली जाऊ द्या मैदानामध्ये. पाणी घेऊन जा. 3 ओव्हरचा केस संपला. आता 12 मध्ये करायचे आहेत त्या 10. 12 चेंडू 10ची गरज आहे. की आता गोलंदाज चौथा कोणाला द्यायचा आहे जो कमबॅक करून देईल. खरं स्वतः नितीन आल्यात आता गोलंदाजी मार्कवरती. त्यांना सुद्धा माहीत आहे की आता फलंदाजांना काही जास्त करता आली नाही मात्र गोलंदाजांना करायचं आहे. येणारे 12 बॉल 10 धाबेची गरज आहे. मात्र प्रमोद म्हात्रे अद्याप मैदानामध्ये आहे. त्याच्या जोडीला पाहतोय राजाला. ज्यांनी सुद्धा मागच्या ओव्हरमध्ये एक चौकार त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळाला. हां, आदर्श क्रिकेट संघ पडलेगाव 40+ यांच्या वतीने रेग्युलरचं सहर्ष स्वागत आहे. रेग्युलर संघ या ठिकाणी आलाय. आपलं मनपूर्वक स्वागत. एक धाव. पहिला चेंडू फेकत असताना 1 धाव. हां, रेग्युलरचे खेळाडू आमचे चॉकलेट बॉय रोहन म्हात्रे यांचा आज वाढदिवस आहे. त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. संध्याकाळी केक कापून येथे वाढदिवस सेलिब्रेट केला जाईल. ओके, यायचं आहे रोहन आपण 6 वाजता. चला मॅचमध्ये जाऊया. पहिल्या चेंडूवरती 1 धाव आली. बॉलला उडवला डीपेक्षा कव्हरला. फिल्डर उपस्थित आहेत केडी. एकच धाव मिळेल. वा, चांगला फिल्डिंग, चांगला थ्रो पहा मिळतो आपल्याला. एकने धावसंख्या पुढे सरकताना पाहतो. आता 30 धावा झाल्या. 8 धावसंख्येची गरज आहे. स्क्वेअर लेगला चांगला फटका होता. एक्झिक्यूट केलंय. चेंडू दूरवरती राहिला. तोपर्यंत 2 धावा. एक्का दुक्का धाब्याने मात्र प्रमोद म्हात्रे याने चांगली सेन्सिबल क्रिकेट बॅटिंग या ठिकाणी पाहायला मिळाली त्याची. अडतीस धावसंख्येचं जे लक्ष्य होतं त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना टीमला पहा मिळतो आपल्याला.
ओ आत्ताचा बॉल कीपर बीट, चेंडू पाठीमागे अडवला गेलाय, डॉट चेंडू होता, तर एकेरी धाव मिळाली. प्रत्येक चेंडूवरती एक धाव, 2 अद्यापपर्यंत पाहिल्या तर पहिल्या बॉलवरती 1, त्यानंतर पुन्हा 1, पुन्हा 2 धावा आणि आता पुन्हा 1. आता फक्त धावा करायच्या त्या तुम्हाला. बॉलला उडवला, कॅचिटचा कॉल आहे. हनुमान मात्र नो मिस्टेक, फलंदाज बाद झालाय, राजाला माघारी परतवलाय. अद्याप 5 धावसंख्येची गरज आहे. सातमध्ये 5 बनवायचे आहेत. शेवटचा चेंडू जर डॉट आला तर मग काय गरज आहे. वाकण टीमला एखादा डॉट चेंडू विकेट ची संधी आहे. आता 1 विकेट तर मिळाली. या ओव्हरमध्ये नितीनने थोडंसं कमबॅक केलं आहे. दुहेरी धावा जरूर आल्या, मात्र प्रमोद म्हात्रेसारखा खेळाडू नावस्टांगीरला अद्याप उभा आहे. त्याच्या बॅटमधून सातत्याने धावा आल्यात. फिल्डिंग प्लेसमेंट थोडंसं जबरदस्त पाहा मिळतो आपल्याला. मिड ऑफला, मिड ऑनला, बॅकफुट पॉईंट, कीपर, फर्स्ट स्लिप, असं 30 सर्कलमध्ये फिल्डिंग. ओ चिंगो चिंगो, खराब फिल्डिंग नाही. आता संधी होती ते रनआउटची, खेळाडू रनआउट झाले असते जर हातात बॉल आला असता तर, मात्र नाही. आता 6 बॉल 3च करायचे आहेत कोपर संघाला. 6 चेंडू 3. चला भोलानाथ आले दादा. भोलानाथ गायकर. 5 बॉल 3 करायचे आहेत. फलंदाज पहा मिळतो आपल्याला प्रमोद म्हात्रे स्ट्राईकवरती, ज्याने एक हाती किल्ला लढवलाय. सुरुवातीपासून आतापर्यंत दमखम दाखवलाय. फुल टॉस आणि सामन्याचा रिझल्ट पहा मिळतो आपल्याला. सामना जिंकलाय कोपर संघाने. हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक टीम वाकण.